नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश आहे, तुमचा अस्थिरोग तज्ञ. आज जाणून घेऊया की ट्रिगर फिंगर म्हणजे बोट अडकणे हे नक्की काय असतं. जर तुम्हाला वारंवार तुमचा बोट अटकत असेल, बोट सरळ करताना त्रास होत असेल, तो लॉक होत असेल किंवा बोट सरळ करताना, अंगठी सरळ करताना झटका बसत असेल, तर हे ट्रिगर फिंगर असू शकतं. तर याच्यामध्ये काय असतं की आपला जो हाड असतं, हाताची जी बोटं असतात त्यांना जो ओढणारा स्नायूचा दोरा असतो त्याला सूज आलेली असते आणि ती सूज आल्यामुळे तो अटकतो जेव्हा तो पुलीमधून पास होतो. तर असं असल्यामुळे हा त्रास होतो. त्यामुळे रुग्णांना या हात दुखणं, हाताला गाठीसारखं महसूस होणं या गोष्टी होतात. मध्ये मध्ये हात लॉक होणं, काम करताना हात लॉक होणं, अनलॉक होणं या गोष्टी होत असतात. आता हा प्रॉब्लेम कोणामध्ये जास्त होतो, तर ज्यांना डायबिटीज आहे, थायरॉइड आहे किंवा संधिवात आहे अशा रुग्णांमध्ये हा प्रॉब्लेम जास्त असतो. तसंच जे हाताच्या बोटांचा वापर जास्त करतात त्या लोकांमध्ये पण हा प्रॉब्लेम जास्त असतो. तर यासाठी उपचार नक्की काय काय असतात, तर ट्रिगर फिंगर साठी सर्वप्रथम स्प्लिंट वापरणे, हाताचा व्यायाम करणे, गोळ्या औषधं घेणे किंवा संधिवात, डायबिटीस, थायरॉइड जे आहे ज्याच्यामुळे हा ट्रिगर फिंगर आलेला आहे त्या गोष्टी कंट्रोल करणे, अशा काही विविध उपचार पद्धती असतात. समजा या गोष्टीने नाही झालं तर आपल्याकडे इंजेक्शन असतं आणि इंजेक्शन नंतर पण समजा फरक नाही पडला तर मग एक 2 चिऱ्याचं छोटं ऑपरेशन असतं ज्याच्यासाठी ऍडमिट व्हायची गरज नसते पेशंटला. ते 2 चिऱ्याचं ऑपरेशन केलं की तुमचे हात सरळ होतात आणि तुमचा प्रॉब्लेम नाहीसा होतो. अशा प्रकारच्या हाड आणि सांधे याविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आमचे युट्यूब चॅनल, आमचं इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनल आहे, तुम्ही त्यांना फॉलो करू शकता आणि तुमच्या हाडे आणि सांधेविषयी माहिती घेऊ शकता. धन्यवाद.